सो फायनली आता आम्ही पोचलेलो आहोत बीच वरती, जो की आहे गुहागर बीच. अजून एक बीच होता बट तिथे नाही गेलो बिकॉज टाइम इश्यू होता त्याच्यामुळे. आणि आम्हाला जेवायचं सुद्धा होतं आणि सगळ्या पोरांची रिक्वेस्ट होती की त्यांना गुहागर बीचलाच जायचे आहे आणि तिथली पाणीपुरी खूप फेमस आहे त्याच्यामुळे त्यांना इकडेच यायचं होतं. आणि सो आम्ही पोचलेलो आहोत फायनली आणि सगळ्यात पोचल्या पहिले सगळ्यात खायला बसलो बिकॉज खूप भूक लागलेली. जवळजवळ 3:30-4 वाजले असतील जेव्हा आम्ही हे खात होतो तेव्हा. आणि मिसळपाव आम्ही घरूनच बनवून नेलेली कारण एवढे जण होते, हॉटेलमध्ये आम्हाला परवडलं नसतं बिकॉज खूप जण होते, प्रत्येकाचं खाणं वेगळं असतं. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की आपण मिसळपावच घेऊन जायची जेणेकरून सगळे खातील. आणि बघा आता आम्ही इकडे चटई आणलेली होती घरनं आणि मग चटईवरतीच आम्ही बसलो होतो. सगळं घरूनच घेऊन आलो होतो सामान आणि म्हणजे बनवून पण घरूनच आणली होती. आणि ही सगळी मजा फिरायला गेल्यावरतीच आपण करू शकतो आणि आम्हाला खूप मज्जा येते ह्या सगळ्या गोष्टी करायला. सगळेजण एकत्र आल्यावरती थोडी मज्जा होते, बॉन्डिंग थोडं स्ट्रॉंग होतं. आणि घरी आपण नेहमीच असतोच पण सगळ्यांसोबत असणं पण खूप महत्वाचं असतं. कधी कधी होते नोकझोक थोडीशी, प्रत्येकाचे मत वेगळं असतं त्याच्यामुळे पण बट एंड ऑफ द डे छानच होतं आणि आमची पिकनिक खूप छान झाली. 4 दिवस कसे गेले आम्हाला कळलं सुद्धा नाही. सो आता मी फायनली पोहोचलोय गुहागर बीचला. जे लास्ट टाइम जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर हा व्हिडिओ बघा. लास्ट टाइम पण एकदा आलो होतो, आय थिंक सो मे महिन्यामध्ये, आणि पुन्हा आता एकदा आलोय. आणि हा इकडचा बाहेरचा पूर्ण मैदान आहे, हा पूर्ण, आणि इकडनं एंट्री आहे. इथून हे सगळे स्टॉल्स चालू होतात. आणि आता इथे अवनी आणि अक्षय पुढे चाललेत. हे सगळे इथे स्टॉल्स आहेत. व्ह्यूज बघा किती सुंदर आणि समुद्र पण किती सुंदर आहे. आणि हे सगळेजण आरामात हल्ले डुल्ले मारला मुलीसारखे येते. आणि हे बघा किती सुंदर व्ह्यूज आहे. इकडे उंट आहे, मला ह्या उंटात बसायचंय पण काय माहिती नाही, बघायला. सुरुवात झाली सगळ्यांची. इथे बहिणींचं काय चाललंय बघा. आणि इकडे फुल एन्जॉय करणं चाललंय. जास्त पुढे नाही जायचं, जास्त पुढे नाही जायचं. अवनी वेदू फुल मजा, सगळीकडे वेदू मजा करतो. अवनी आणि साईडला तुला तरी लाईट तुला तरी लढ झाली. या बहिणींची पोज चालली आहे. हा इंजिन आहे, हा इंजिन, गाडीचा इंजिन आहे पुढे. अवनीचं बघा काय चाललंय. अवनी उद्योग चालले. काय करते अवनी हे. आता इथे आम्ही सगळे जण बसलोय पाणीपुरी खायला. हे पाणीपुरीचे हावरे सगळे. ही आवनी पाणीपुरीच्या गुहागरची पाणीपुरी खायची आहे. हा देतात. हे काका तिकडे बसलेत मस्तपैकी. ताई पण आली पाणीपुरी खायला आज. ताई नको का करते. ही तिला तिखट पाहिजे पाणी. बीचवरून आम्हाला खूप लेट झाला होता, जवळजवळ 9:30-10 वाजले होते आणि खूप काळोखी झाला होता. त्याच्यामुळे तिथली व्हिडिओ नंतर मी काढली नाही आणि आम्ही बसमध्ये झोपून गेलो होतो त्याच्यामुळे राहूनच गेली व्हिडिओ काढायची. आता आम्ही इकडे लास्टचा दिवस आहे आमचा आणि आज आमची 7:10ची वाटतं ट्रेन आहे, जनशताब्दी. आणि आता आम्ही ठाण्याला निघणार आहोत इकडनं. आणि खूप मज्जा केली, छान वाटलं सगळ्यांना भेटून, मज्जा करून. बीचवर वगैरे गेलो होतो, खूप सारी मज्जा पण केली, आराम पण सगळ्यात जास्त केला. आणि जायची वेळ आली आहे. स्वतः सगळ्या बॅग वगैरे भरून झाल्यात आणि आता निघायची वेळ आलेली आहे. इतक्या सगळ्या बॅग्स आणल्या होत्या,
सगळ्यांच्या. आणि ह्या आता माझ्या सगळ्या मी भरून ठेवलेल्या आहेत घरी जायची तयारी करण्यासाठी. म्हणजे जाताना फक्त डायरेक्ट कपडे घालून मला लगेच निघायला. आणि ह्या गावच्या शेंगा घेतलेल्या आहेत. पपई आहे एक. येऊन आम्हाला 4 दिवस झाले आणि आज जाताना सँड ऑफच्या दिवशी पूर्ण आम्हाला चपात्या करून देते. चपात्या आज चांगल्या झाल्यात. अजून नकाशे बनवायचे बाकी आहेत. वैदूला मुद्दाहून घेतलाय तिने हाताखाली. पैसे अटकतील. फायनली आमचा परतीचा प्रवास चालू झाला आणि आता आम्ही रेडी झालोय घरी जाण्यासाठी. काय कंटाळलेत सगळी लोक आता आम्हाला. आता बोलतो जा आता. हे मेन बरोबर काय हे घरातले ओनर. हो काका कंटाळले ना तुम्ही? खरं खरं सांगा 4 दिवस नाही कंटाळले काका आमचे? कंटाळले नाही आता आम्हाला. काय ते आवनीची टोपी राहिलेच का? काय 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 राहतच आहे थोडं थोडं. आणि आता इथे बॅग आमच्या आता पॅकिंगच्या सगळ्या ठेवल्या तिथे. आणि आता घरी जायला निघालो. आता गाडी बोलवली इकडनं चिपळूणमध्ये येण्यासाठी. आणि 4 दिवस खूप चांगले गेले. आता घरी जाऊ खूप मजा केली. खूप मज्जा केली. आणि आता घरी जाऊन परत तीच कामं, तो स्ट्रेस, सगळ्या गोष्टी परत त्याच. आमच्याच नाही सगळ्यांच्याच लाईफ मधला हा प्रश्न आहे. 4 दिवस किंवा जेवढे काही दिवस आपण बाहेर जातो तेव्हा आपण खूप एन्जॉयमेंट करतो. तेव्हा आपलं सगळं स्ट्रेस आणि टेन्शन जे काय असतं साईडला ठेवून आपण एन्जॉयमेंट करतो. आणि तीच खरी लाईफची मज्जा आहे. आयुष्यभर आपल्याला स्ट्रेस घ्यायचंच आहे, टेन्शन घ्यायचंच आहे. तर लेट गो करायचं आणि पुढचं आयुष्य सुरळीत करायचं. परत एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप सुंदर शुभेच्छा. आणि खूप हा वर्ष चांगला जाऊ. आपण परत हा ब्लॉग बनवूया. पुढच्या ब्लॉग मध्ये माहिती नाही काय असेल काय नाही, पण तोपर्यंत टाटा गुड बाय. आता नाही सामान सगळं पॅक. गाईपर्यंतचा खेळ आहे. पप्पा रडतायत पोरगा चाललंय ठाण्याला म्हणून. चला तयारी सुरू. आता मी निघणार आहे. आता मी निघणार आहे. क्या बनता है? चला 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 अवनी. आता इथे सगळे नाच. घरी जायला निघायचं ना नाच सुचतो. ड्रॉप करायची ड्रॉपला स्टेशनला येणार आहे ती. चला बाय बाय. हे मला इथे बसू दे ना. चला चला चल स्वागत चल चला. याला मध्ये बसवलं वाटतं. चिपळूणला आता ह्या गाडीत होता आम्ही उतरलोय आणि गाडी खूपच लेट आहे. गप ना साईडला हो ना. चिपळूण स्टेशन आमचं. वंदे भारत ट्रेनचं टायमिंग होतं 7:10चं, पण ट्रेन पूर्ण लेट झाली आहे. डायरेक्ट आता 7:15चं टायमिंग दाखवतो आणि तिथे सगळे आम्ही गणपती आहोत. वेट करतोय ट्रेन यायचा. पूर्ण 1 ते 1.5 तास ट्रेन लेट आहे. कंटाळाला आता इथे बस.
आणि आता पोहोचायला पण आम्हाला खूप लेट होणार आहे. वेदू बघा कसा झोपलाय. जागाच नव्हती गाडीमध्ये. फायनली आम्ही ठाण्याला पोहोचलोय. ठाणा स्टेशनला उतरलोय. ट्रेन 1 ते 1.5 तास लेट होती आमची आणि आता चाललोय घरी. आम्ही फायनली घरी पोचलेलो आहोत सुखरूप 4 दिवसाच्या सुट्टीनंतर. आणि मी ऑलरेडी 4 ब्लॉग टाकलेले आहेत आणि आता हा व्हिडिओचा 5वा ब्लॉग आहे. आणि इथे एंड होतोय व्हिडिओ, म्हणजे इथे आमची जर्नी एंड झालेली आहे आणि आम्ही सुखरूप घरी पोचलेलो आहोत. आणि प्लीज सगळे पार्ट बघा 1, 2, 3, 4 आणि हा 5वा, तर तुम्हाला समजेल आम्ही स्टार्ट टू एंड कसं ट्रॅव्हलिंग केलं किंवा तिथे काय केलं. छोट्या छोट्या व्हिडिओ मी कॅप्चर केल्या जेव्हा जेव्हा माझ्या लक्षात येत होतं. कारण कसं मजाक मस्तीमध्ये आम्ही विसरून जात होतो, कारण सगळेजण होते, मजा चालली होती त्याच्यामुळे. आणि खूपच छान वाटलं. तुम्ही पण जातच असाल, असं नाही की कोणी जात नसेल, बट वर्षातून एक तरी पिकनिक ॲटलिस्ट काढा, जो आपल्या फॅमिलीसोबत आपण वेळ देऊ शकतो सगळ्यांना. जे आपले रिलेटिव्ज आहेत, जी आपली फॅमिली आहे, ज्यांना आपण आपलं समजतो, त्यांच्यासोबत आपण जातो, गोष्टी शेअर करतो. आम्ही गोष्टी काही काही शेअरसुद्धा केल्यात, पण त्याचा व्हिडिओ नाही काढला कारण का ते आमचं पर्सनल होतं. बट खूप छान वाटलं, खूप मोकळेपणा वाटला. आणि प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि प्लीज आम्हाला सपोर्ट करा. आमचे लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर होऊ देत, ही स्वामीचरणी प्रार्थना आहे. होतील, होप सो. माहिती नाही कधी होतील, बट होतील. प्रयत्न करत राहीन. थोडे थोडे व्हिडिओ काढायचा, जेव्हा जमेल तेव्हा. लक्षात राहतात, कधी कधी विसरून जाते मी, त्यामुळे बाकी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. आणि हो, आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि भेटूया आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नेक्स्ट ब्लॉग माहिती नाही कोणता असेल, बिकॉज मी आल्यापासून कामामध्ये आणि ह्याच्यामध्येच आहे. सो बघू आता. छानशीच व्हिडिओ घेऊन नक्की तुमच्या पुढे हजर राहीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि प्लीज व्हिडिओ नक्की बघा. बाय.